महाराष्ट्रात घडला धक्कादायक प्रकार. दर महिन्याला दुबईला जायची महिला एक्स-रे रिपोर्ट पाहताच अधिकाऱ्यांना बसला धक्का. दर महिन्याला दुबई जायची संशय म्हणून एक्स-रे केला. रिपोर्ट पाहताच बसला मोठा धक्का. डॉक्टरांचे डोळे चक्क उघडे राहिले. ही घटना गुजरातमधील पहाडी परिसराशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यापासून ही महिला सुरत विमानतळावरून दुबई ये-जा करत होती. 1-2 वेळा नव्हे तर जवळपास प्रत्येक महिन्यात तिचा दुबईचा प्रवास होत होता असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. सुरुवातीला हा केवळ एक योगायोग असेही मानले गेले, पण जेव्हा एखादी व्यक्ती परदेशात प्रवासाचा पॅटर्न वारंवार दिसू लागतो तेव्हा तपास यंत्रणांच्या नजरा आपोआप त्या व्यक्तीकडे वळतात. या महिलेच्या बाबतीत अगदी तसंच काही झालं. तिच्या प्रवासाची माहिती तपासण्यात आली आणि तिच्या वारंवार होणाऱ्या दुबई फेऱ्यामागे काहीतरी वेगळे कारण असावे असा संशय निर्माण झाला. मात्र त्या क्षणी अधिकाऱ्याकडे तिच्या विरुद्ध ठोस पुरावे नव्हता. त्यामुळे घाई न करता तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. सुरत विमानतळ प्रशासनानं संबंधित माहिती तपासण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाते. एखादा प्रवासी किती वेळा परदेशात गेला, कुठे गेला आणि त्यांचा प्रवासाचा पॅटर्न कसा आहे याची माहिती तपास यंत्रणांना मिळू शकते. याच प्रणालीच्या माध्यमातून या महिलेच्या वारंवार होणाऱ्या दुबईच्या प्रवासाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले. तिच्या हालचालीचा अभ्यास सुरू झाला. प्रत्येक वेळी ती विमानतळावर आली की तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ लागले. सगळीकडे ही वार्ता होती, मात्र बाहेरून पाहत तिच्या हालचालीमध्ये काही असामान्य दिसत नव्हते. ती इतर प्रवाशाप्रमाणे विमानतळावर येत होती आणि प्रवास करत होती, पण तपास अधिकाऱ्यांना एक प्रश्न सतावत होता. जर तिचा प्रवास खरोखर सामान्य आहे तर ती एवढ्या कमी कालावधीत पुन्हा पुन्हा दुबईला का जात होती? मग आता तो दिवस आला 7 जूनचा. नेहमीप्रमाणे ही महिला दुबईहून सुरत विमानतळावर परतली. विमानतळावर उतरल्यानंतर ती इतर प्रवाशांमध्ये मिसळून बाहेर पडण्याच्या तयारीत होती, पण यावेळी परिस्थिती थोडीशी वेगळी होती. आधीपासूनच तिच्यावर लक्ष ठेवून असलेले सीमा शुल्क विभाग आणि CISF अधिकारी तिच्यापर्यंत पोहोचले. तिला थांबवण्यात आलं. अचानक अधिकाऱ्यांनी आपल्याला का थांबवले हा प्रश्न कदाचित तिच्याही मनात आला असेल. तिची प्राथमिक चौकशी सुरू झाली. तिच्या दुबईच्या वारंवार होणाऱ्या प्रवासाबाबत प्रश्न विचारण्यात आले. तिला दुबई नेमकी कशासाठी जाते? प्रत्येक महिन्यात जाण्याचं कारण काय? तिथे कोणाला भेटते? परतताना तिच्याकडे काय असते? असे अनेक प्रश्न अधिकाऱ्याकडून त्याला विचारले जाऊ लागले. चौकशी जशी जशी पुढे जाऊ लागली तशी तशी तिच्या मनाची अवस्था अधिकाऱ्याच्या लक्षात येऊ लागली. तिच्याकडून मिळणारी उत्तरे समाधानकारक नसल्याने संशय अधिकाऱ्यांना आला. आता केवळ तिच्या प्रवासाच्या वारंवारतेवर संशय नव्हता, तर तिच्या वागण्यातही काहीतरी वेगळे असण्याचे जाणवत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी सुरू केली आणि निर्णय घेतला. पण पुढची तपासणी सुरू झाली ती काही साधी नव्हती. अधिकाऱ्यांना आता खात्री करायची होती की या महिलेच्या शरीरावर किती असामान्य असे काही तापलेले नाही ना, जे सामान्य तपासणीत दिसणार नाही. आणि या टप्प्यावरच संपूर्ण प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळाले. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात शक्यता अधिकाऱ्यांनी समोर ठेवली. विशेषतः एक्स-रे तपासणी करण्याची सूचना देण्यात आली. मात्र इथे या प्रकरणात आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला. महिलेने एक्स-रे तपासणी करण्यास नकार दिला. अधिकाऱ्याचा संशय आधीच वाढलेला होता आणि आता तपासणीला नकार मिळाल्यामुळे त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जर काही संशयास्पद नसेल तर वैद्यकीय तपासणीला नकार का? तिच्या नकारामागे नेमकं काय दडलेलं होतं? अधिकाऱ्यांना तिच्याकडून उत्तर मिळत नव्हते. मात्र कायदेशीर प्रक्रिया पाळणे आवश्यक होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट पुढची कारवाई न करता या प्रकरणाला न्यायालयासमोर नेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या महिलेचा प्रश्न थेट न्यायालयासमोर पोहोचला. अधिकारीने तिच्यावर असलेला संशय आणि वैद्यकीय तपासणीची गरज न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाने या प्रकरणाला विचार करून वैद्यकीय तपासणी परवानगी दिली. आता अधिकाऱ्याकडे कायदेशीर परवानगी होती आणि त्यानंतर या महिलेची एक्स-रे तपासणी करण्यात आली. इथपर्यंत बाहेरच्या जगाला या प्रकरणाचे खरे गुपित समजले नव्हते. अधिकारी फक्त एका रिपोर्टची वाट पाहत होते, कारण हा रिपोर्ट ठरवणार होता की त्यांचा संशय खरा आहे की खोटा आहे. की काही वेळानंतर वैद्यकीय तपासणीचा रिपोर्ट समोर आला आणि रिपोर्ट्समध्ये जे दिसले ते पाहून अधिकाऱ्याचे लक्ष आता झाले की एका साधा विमानतळ तपासणीचा प्रकार नव्हता. एक्स-रे रिपोर्ट्समध्ये महिलेच्या शरीरात काही संशयास्पद असल्याचे आढळून आले. बाहेरून तिच्याकडे पाहिले असता काही वेगळे जाणवत नव्हते. तिच्या सामानातही कदाचित काही विशेष सापडले नव्हते, पण शरीराच्या आत मात्र वेगळेच चित्र होते. एक्स-रेमध्ये 2 वस्तू दिसून आल्या आणि अधिकाऱ्याचा संशय आणि गडद झाला. या वस्तू नेमक्या काय होत्या
त्या महिलेच्या शरीरात कशासाठी होत्या आणि त्या दुबईहून भारतात आणल्या जात होत्या का, या प्रश्नाची उत्तरे मिळणे आता अत्यंत महत्त्वाची होती. वैद्यकीय प्रक्रियेनंतर त्या वस्तू बाहेर काढण्याची कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर या प्रकरणातील सर्वात मोठे रहस्य उलगडण्यास सुरुवात झाली. कारवाईच्या दरम्यान महिलेच्या शरीरातून 2 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. त्या कॅप्सूल कुठे लपवण्यात आल्या होत्या हे ऐकूनही अनेकांना धक्का बसेल. सामान्यतः बॅगेत, कपड्यामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये नव्हे, तर महिलेने आपल्या शरीराच्या अतिशय संवेदनशील भागात लपवलेल्या होत्या. म्हणून तपासणीपूर्वी तिच्यावर संशय घेण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरले होते. हा प्रश्न आता उपस्थित झाला होता. मात्र त्या कॅप्सूलमध्ये नेमकं काय होते हे अजूनही स्पष्ट झालेले नव्हते. अधिकाऱ्यांनी त्या कॅप्सूलची तपासणी केली आणि काही क्षणात या संपूर्ण प्रकरणाचा खरा चेहरा समोर येऊ लागला. तो 2 कॅप्सूलमध्ये साधी वस्तू नव्हती, त्यामध्ये सोने असल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी ते सोने जप्त केले. एकूण 550 ग्रॅम सोने या कारवाईत सापडण्यात आले. या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार अंदाजे 41 लाख रुपयाची समोर आलेली माहितीनुसार आलेली आहे. म्हणजे ज्या महिलेच्या वारंवार दुबईच्या फेऱ्यावर सुरुवातीचा संशय निर्माण झाला होता, त्या संशयामध्ये अखेर सोन्याचा संबंध असल्याचे उघड झाले. पण इथे एक प्रश्न बाकी होता. एवढे सोने ती एकटीच घेऊन येत होती की तिच्या मागे आणखी कोणाचा हात होता? कारण सोन्याची तस्करी करण्यामध्ये एकटा व्यक्ती अनेकदा एखाद्या मोठ्या जाळ्याचा भाग असू शकतो, असा तपास यंत्रणेचा अनुभव समोर आलेला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी महिलेची चौकशी सुरू केली. ती दुबईला कोणाच्या संपर्कात होते? प्रत्येक महिन्यात तिचा प्रवास कोणत्या सांगण्यावरून होतो? भारतात दुबईला जाण्यापूर्वी किंवा दुबईहून परतताना तिला कोणाकडून काही सूचना मिळत होत्या का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासली जात आहेत. कारण 550 ग्रॅम सोने केवळ एका प्रवासात सापडले असले तरी तिच्या मागील 4 महिन्याच्या प्रवासाचा तपशील आता तपास यंत्रणांसाठी महत्त्वाची ठरते. या महिलेच्या आधीच्या दुबई प्रवासाची तपास केला जाण्याची शक्यता आता वाढलेली आहे. ती प्रत्येक वेळ रिकाम्या हाताने जात होती, प्रत्येक प्रवासानंतर काहीतरी घेऊन परत येत होती आणि जर याच पद्धतीने अनेक वेळा प्रवास करत असेल तर आतापर्यंत किती सोने देशात आणले असेल, हे प्रश्न आता तपासाचे केंद्रबिंदू बनलेले आहे. तिच्या संपर्कातील लोक, प्रवाशाच्या तपशील आणि संभाव्य तस्करी नेटवर्कचा शोध घेतला जात होता. सुरुवातीला फक्त वारंवार होणाऱ्या दुबई प्रवासामुळे निर्माण झालेला संशय आता 41 लाखाच्या सोन्याच्या जप्तीपर्यंत पोहोचलेला होता. या प्रकरणाची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सोने अशा पद्धतीने लपवण्यात आले होते की सामान्य तपासणीत ते सहजपणे समोर येणं कठीण होतं. म्हणूनच अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीचा मार्ग स्वीकारला. महिलेने सुरुवातीला एक्स-रेला नकार दिला होता, पण न्यायालयाच्या परवानगीनंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यातून संपूर्ण रहस्य समोर आले. जर त्या दिवशी तिच्या वारंवार होणाऱ्या दुबई प्रवासाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नसते तर काय झाले असते? तर तिच्या प्रवासाचा डेटा तपासला नसता, त्या सोन्याचा माग कधी लागला असता की नाही, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या मागे असलेल्या संभाव्य नेटवर्क अजून किती मोठे आहे. आता तपास यंत्रणेसमोर सर्वात मोठे आव्हान ते म्हणजे या सोन्याचा खरा मालक कोण आहे, तो तस्करी मागे आणखी कोण सहभागी आहे हे शोधणे. 550 ग्रॅम सोने आणि त्यांचे 41 लाख रुपयाची किंमत ही या प्रकरणाचा फक्त एक बाजू आहे. खरी गोष्ट कदाचित त्या 2 कॅप्सूलच्या बाहेर आहे. या महिलेने हा प्रवास स्वतःच्या इच्छेने केला होता की कोणाच्या सांगण्यावरून? दुबईमध्ये तिची भेट कोणाशी होत होती? भारतात परतल्यानंतर हे सोने कोणाकडे जाणार होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. आणि म्हणूनच सुरुवातीचा दिसणारा हा साधा प्रश्न, ही महिला दर महिन्याला दुबईला का जाते, अखेर तब्बल 41 लाख रुपयांच्या सोन्याच्या तस्करीपर्यंत पोहोचला. 4 महिन्यापासून सुरू असलेल्या तिच्या वारंवार प्रवासावर अधिकाऱ्याची नजर होती. 7 जून रोजी दुबईहून परत तिला थांबवण्यात आले. चौकशी झाली, संशय वाढला, एक्स-रे तपासणीचा मुद्दा झाला, न्यायालयीन परवानगी घेण्यात आली आणि अखेर वैद्यकीय तपासणीच्या रिपोर्ट्सने संपूर्ण गुपित उकलले. तिच्या शरीरातून 2 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. त्यात तब्बल 550 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. आता हा प्रश्न सोन्याचा नाही, तर सोन्याच्या मागे असलेले संपूर्ण जाळे किती मोठे आहे यासाठी आहे. याच प्रश्नाची उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणातील आणखी कोणती धक्कादायक नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.